पोलिसांनी बघितले आम्हाला आणि हो मॅ घेतला असता भाई नाही आपल्याला उपवास आहे याला म्हणतो इसका भी खाया था गाइस वेलकम टू अवर न्यू व्लॉग. आणि आता आम्ही दोघं पण जण आलोय हरिहरगडला. तर आता आम्ही चाललोय एका वॉटरफॉलला जो हरिहर ट्रॅकला जाताना रस्त्यामध्येच तुम्हाला लागल. हे बघा इथून वरती रस्ता आहे. चलो मी पळ वरती चल पटकन चल. आपल्याला अजून पुढं पण ट्रॅक करायचं आहे भावा. चलो हे बघा इथून खाली वॉटरफॉल आहे. ए अरे उत्साही माणसं थांब जरा. आली आहे वॉटरफॉल बघायची. 1 2 ओमे. आता या वॉटरफॉलमध्ये आम्ही भिजू नाही शकत कारण आम्हाला अजून हरिहर फोर्टचं पण ट्रॅक करायची. आणि आम्हाला इथंच आता किती वाजले 2-2:30 इथंच वाजून गेलेले भाई. एकदम मस्त भारी एक नंबर वॉटरफॉल होता. आवडला. आता आम्ही परत निघालोय हरिहर फोर्टच्या ट्रॅककडं. आणि कुठंच म्हणजे असं रिस्ट्रिक्शन नाही पोलिसांचं. कुठं पोलिस नाही आहे काही नाही आहे एकदम ओके. चलो मी चहा प्यायचा आहे का. चल चहा पिऊ. पण दोस्तो मला असा अंदाज येतोय की हरिहर फोर्ट आज एखाद्या वेळेस बंद असू शकतो. कारण आम्ही जेव्हा म्हणजे जे लोक येत आहे ना रस्त्याने ते सांगताय की बंद आहे बंद आहे बंद आहे. पण तरी आम्ही तिथं गेल्याशिवाय रिटर्न तर काही जाणार नाही. Few moments later. हाय गाईज. पण आता ना असा विषय झाला आहे की तिथं पोलिस थांबलेले आणि पोलिस काही जाऊ देत नाही मध्ये. तर आम्हाला ना 2-3 जणांनी रस्ता सांगितलाय. तर आता आम्ही मधल्या रस्त्याने चाललोय. भाऊ पण आमच्यासोबत जॉईन झाला आहे. आणि अजून एक फॅमिली आहे जी UP-वरनं आलेली आहे. त्यांना पण UP-वरनं आलेले ते. आणि पोलिस त्यांना पण मध्ये सोडत नाही. उद्या आज हरिहर फोर्टला जायचंच आहे. पोलिसांनी मारलं ना आम्हाला तरी बी चालेल. आम्ही दोन दांडे खाऊ पण जाऊ. पण एखाद्या वेळेस आहे ना पोलिस आहे ना आम्हाला तिकडून लांबून बघताय आणि मारू पण शकताय. बघा इथून रस्ता आहे. हळू रे हळू. आम्ही आता जंगलामधून चाललोय. आणि हरिहरचा म्हणजे मेन रस्ता वेगळा आहे आणि आम्ही चाललो दुसरीकडनं. जर पोलिसांनी आम्हाला बघितलं आम्ही कुठं आलोय जंगलामध्ये आम्हाला पण माहिती नाहीये. पण मजा येते. आणि हे जे सगळे नाही सगळे स्ट्रेंजर फॅमिली आहे. आणि हे UP-वरनं आलेले आहे सगळे. हा भाऊ इंदोरवरनं आलाय. भाई पोलीस आले. आमच्या सोबत एकदम बेकार सीन झालाय. आता पोलिसांनी बघितले आम्हाला आणि इथून सुटावं लागणारे पळावं लागणारे फटाफट. हो भाई कोण म्हणतं सोलो ट्रॅक मध्ये मजा नाही आहे. लय मजा आहे. इथून आता 500 मीटर बोलला ना तो 500 मीटर. आता इथून आम्हाला फोर्टच्या ट्रॅकपर्यंत चालत जायचं आहे. मग तिथून आमचा ट्रॅक पुढं सुरू होणार. आणि ट्रॅक उतरायला आणि चढायला 3 तास लागतात. फोर्टला 300 लोकांचं म्हणजे परमिशन आहे. 300 लोक वरती फोर्टवर जाऊ शकता. त्याच्यामुळं थोडंसं सकाळी लवकर एकदम इम्पॉर्टंट गोष्ट भाई. तुम्हाला जर फिरायला आवडतं आणि फिरायचं आहे ना तुमच्यासोबत एक मित्र असला तुम्ही एकटे जरी असले ना तरी निघा.
कारण तुम्हाला रस्त्यामध्ये सोबत आहे ना कोणी पण अनोळखी भेटून जातं आणि त्यांच्यासोबत पण तुमची ट्रिप एकदम भारी होऊन जाते. गर्दी जास्त आहे का वरती दादा? वरती गर्दी जास्त आहे. बाई त्याला उगाचच एवढा अवघड ट्रॅक आहे असं म्हणत नाही. एवढे धबधबे खूप काही गोष्टी. चला पुढे जाऊन दाखवतो. हे बघा पुढून असा रस्ता आहे. डेंजर रस्ता आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ नका. काय व्ह्यू आहे बाबा. असा ट्रॅक आहे इथून. चलो मी काटा घुसला. येशाल तर जरा काटे वगैरे शूज वगैरे चांगले घाला कारण इथं जरा अवघड पण नाही चढायला. आणि आम्ही ना आता चढतोय 3 वाजेला. सगळे लोक चढून सकाळी आता उतरत आहे आणि आम्ही चढतोय. सो गर्दी पण कमी राहील. इथून अशी चढाई खूप जरा जास्त आहे. भारी ट्रॅक आहे. मजा पण येते खूप. फक्त असं कोणाला आणू नका की ज्यांना म्हणजे चढता वगैरे येणार नाही. त्यांच्यामुळे तुम्हाला पण थांबावं लागेल. अशी मजबूत गाडी घेऊन या का जे चढले पाहिले बा यांच्यासारखे. ते माझे पण पुढे चालत आहे. एक्सपिरियन्स आहे खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आणि आता आमच्यासोबत अजून 2-3 जण जॉईन झाले जे तिकडं डोंगरामध्ये भेटले होते ना ते आता परत इथं भेटले. एकदम भारी गोष्ट दाखवतो. दिसला का वरती तो तिथं फोर्ट आहे 90 डिग्री. आता आहे ना आम्हाला थोडंसं पळत जावं लागेल कारण आम्हाला यायला परत उशीर होऊन जाईल. मला माहीत नाही तुम्हाला आवाज बरोबर येतोय की नाही कारण इथं हवा खूप आहे ना. भारी ना. या तुम्ही पण या लवकर या. भुट्टा खायला थांबलोय. भुट्ट्याला मराठीत काय म्हणतात रे? मक्का. हे बा मक्का खायला थांबलोय. हा मस्त मक्का. वा वा वा. मस्त इथं बसून आम्ही मक्का खातो जरा थोड्या वेळ. ये देखो ये देख ये मेरा आ गया भाई. इसके मुंह से धुआं निकल रहा है दिखा. हाँ अरे भाई अरे भारी भारी. हे बघा आता मस्त आम्ही भुट्टा खातो. हे बघा आता ओ मैं घेतला असता भाई. नाही आपल्याला उपवास रे. याला म्हणतो इसका भी खाया था. गिर जाने वाला था. इसकी नहीं इसको खाने का है. देखो याला खायचंय. मेरी नजर लग गई इसको. बघा आता इथून आम्हाला वरती चढायचं. इथून वर चढल्यानंतर मग त्या 90 डिग्री वाल्या सीडी देतील. आम्ही आता कुठे तुम्हाला दाखवतो. जे तुम्हाला एवढ्या दिवस म्हणजे एवढ्या वेळेचं जे बघायचं होतं ना ते मी आता तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटं फक्त. इथं आहे ना भाई 5-5 मिनिटांमध्ये पाऊस सुरू होतोय. सो नुसतं पळावं लागतंय बघा. आता आम्ही इथून पुढे ट्रॅकला सुरुवात करतोय. हे ओम्या चला आता वरती जाऊ. चला मेन स्पॉटवर पोहोचलोय भाई. यार नेक्स्ट लेवल एकदम नेक्स्ट लेवल आहे. हे बघ पुढं यार पूर्ण धुकं झाले वरती. काही दिसत नाहीये. दिसल तेव्हा दाखवतो तुम्हाला पूर्ण. आता एवढी रील्स घेऊन बनवतोय. सबस्क्राईब करा. कैसा लग रहा है? तगड़ा भाई.
आणि इथं फक्त पहिली स्टेज आहे. इथून पुढे अजून 3 स्टेज आहे. ही संपली की याच्या पुढे अजून खूप मोठा ट्रॅक आहे. आणि इथून व्ह्यू चेक करा कसा व्ह्यू आहे. खतरनाक आहे पण मग अरे भाई एक नंबर आहे. भाई मेरे को भी यार ये तो भाई काय से तू भाई मैं कोटा से कोटा भाई राजस्थान वरनं लोक आले. आपण नाशिकच्या नाशिक मध्ये राहून येत नाही. हे बघा गाईच आता तिथून असा व्ह्यू आहे. इथून आता पाय 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 अजून ट्रॅक बाकी. हे बघा इथून असं आहे. भाई तुम्हाला माहिती आहे दाखवू. हे बघ किती खाली आहे काहीच माहित नाही. हे बघा इथून वरती जायचंय. इथून असं चढायचं आता वरती. भाई अंदर की साइड क्या? ये किस चीज के लिए बनाया हुआ ये मंकी रहते हैं यहाँ पे. वो रास्ते में मतलब आते हैं तब लूटने के लिए कोई चाहिए ना तो उसके लिए जगह बनाई. इथलं आपलं नाशिक मधलं कोणीच नाही. सगळे आउट ऑफ आहे. हे बघ नागपूर से आए. नागपूर. ए चाचा प्रत्येक पाऊल भीतीचं होतं, पण प्रत्येक पावलासोबत आत्मविश्वासही वाढत होता. हरिहरच्या या 90 अंशाच्या पायऱ्या फक्त उंच नाहीत, त्या आपल्या धैर्याची परीक्षा घेतात. वर पोहोचल्यावर जाणवतं की आयुष्यातलं प्रत्येक मोठं यश असंच कठीण वाटेनेच मिळतं. भीती संपत नाही, पण तिला हरवायची हिंमत नक्की जन्माला येते. म्हणूनच शिखरावर पोहोचण्यापेक्षा त्या प्रवासात स्वतःला जिंकणं जास्त महत्त्वाचं असतं.